मला ते ज्ञानेश्वरी ताईंच्या बंधूंनी काही माहिती सांगितली, पूर्णपणे सांगितलेली नाही. काही आत्ता कुमावत साहेब जे आहे त्याचे प्रमुख, त्यांनी आता गेल्या काही दिवसापूर्वी ज्ञानेश्वरी ताईंचा मला वाटतं पुरवणी जबाब त्या ठिकाणी घेतला होता आणि त्या घेतल्याच्या नंतर त्यांनी काही नावं सांगितली होती. त्यांची ब्रेन मॅपिंग काहीतरी तपासणी जे आहे ते आज झालेली आहे. त्यासाठी उद्या का काय 11:30 किंवा काय परवा वेळ दिलेली आहे मला माहीत नाही. माझं मत असं आहे की याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह आलं काय निगेटिव्ह आलं हे लगेच त्याच्यामध्ये बोलण्यापेक्षा दोन्ही तपासणी जे आहे पूर्ण होऊन द्याव्यात आणि त्याच्यामध्ये आमचा SIT वरती आणि राज्याच्या गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे. हे 100% त्यांच्यावरती जे पॉझिटिव्ह येतील त्यांच्यावरती ॲक्शन होईल. एवढी मोठी हत्या झाली तरी 2 वर्ष होत आहे, पोलिसांना त्याचा उलगडा होत नाहीये. हे बघा, आपण पोलिसांच्या वरती उलगडा काही बाबीमध्ये अतिप्रेशर असल्यामुळे सुद्धा सुरुवातीला जेवढ्या खुलेपणाने याच्यामध्ये स्टेटमेंट व्हायला हवी होती ते सुरुवातीला झाले नव्हते, परंतु नंतर मात्र त्यांनी खंबीरपणे स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि ते स्टेटमेंट दिल्याच्या नंतर SITने लवकरात लवकर जे आहे त्यांच्या तपासणी सुरू केलेल्या आहेत आणि त्या तपासणीवरती आज न बोलता माझं मत असं आहे की त्या दोन्ही कंप्लीट होऊन द्याव्यात आणि कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते समोर येईल तर आमचा SIT प्रमुखावरती पूर्ण विश्वास आहे, कारण त्यांनी पूर्वी आपल्या इथे केजला काम केलेलं आहे. त्यांची काम करण्याची पद्धती जी आहे ती मला वाटतं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी सर्व वृत्तपत्र आणि तुम्ही सुद्धा जे TV चॅनल्सचे सर्व पत्रकार बांधव आहे यांनी सुद्धा त्यांची बऱ्याच वेळा स्तुती केलेली आहे.